आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेऊया। ऐन दिवाळीत काल राज्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये काल विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। दरम्यान राज्यातल्या काही भागात पुढील 4 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाड्यात नांदेड, लातूर, धाराशिव तर विदर्भामध्ये बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळला येलो अलर्ट देण्यात आलाय। मागच्या 20 दिवसांमध्ये बीडच्या कपिलधारवाडी गावातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे। 100 घरं असलेल्या गावात भूस्खलन होऊ लागल्यानं 50 पेक्षा अधिक घरांना तडे गेलेत। गाव भूस्खलनात कधी गडप होईल हे सांगता येत नाही। गावातले रस्ते आणि घरं खचल्यानं 500 ग्रामस्थांचं ऐन दिवाळीत मंदिरात स्थलांतर सुरू आहे। 10 दिवसांपूर्वी केंद्राच्या जीएसआय पथकानं पाहणी केली, मात्र अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही। त्यामुळे गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जागेच्या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी शनिवारवाड्यातील नमाज पठणाचा मुद्दा बाहेर काढण्यात आल्याचा आरोप सुषमा अंधारे आणि इम्तियाज जलील यांनी केला। हा आरोप करताना सुषमा अंधारे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचा उल्लेख केलाय। या आरोपांमुळे पुण्यात आणखी राजकीय हंगामा होण्याची शक्यता आहे। मुळात तो शनिवारवाड्याचा विषय नाही, तर तो केंद्रीय राज्य उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पाय जो खोलात जात आहे त्यांना मदत करण्यासाठी आणि जैन ट्रस्टच्या जमिनीचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक मेधाताई आत्ता हा सगळा आकांडतांडव करताहेत। पण आमचं पुन्हा एकदा म्हणणं असेल की तुम्ही इकडचं तिकडचं काही बोलू नका। आरएसएस की जैसी स्ट्रैटेजी रहती है कि फौरन मुद्दे को ढकेल दिया जाए करके। अब वो मुद्दे के बारे में चर्चा हो रही क्या? किसी ने मुझसे ये सवाल किया है क्या कि साहब वो वहां का जमीन का घोटाले का मुद्दा क्या हुआ? आपने सवाल क्या किए कि साहब वो मस्जिद का। तो यही एग्जैक्टली नमाज का जो मुद्दा है वो उसको भटकाने के लिए किया गया है। कितने टाइम वहां पर मस्तानी ने नमाज पढ़ी होंगी, ये उस वक्त है तो किसी को कोई परहेज नहीं था। लेकिन ये नए नए जो अभी चिंकू पिंकू जो आ गए हैं ना, जो हिंदुत्व का अपना ये कि हिंदुत्व का पूरा बोझ जो है वो मेरे कांधों के ऊपर है, उसमें वो महिला एमएलए है जो बार बार ऐसे मुद्दों को लाकर कहीं ना कहीं मीडिया के अंदर वो अपने आप को आगे बढ़ाने की कोशिश कर रही है। दरम्यान जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेचा व्यवहार पूर्णपणे रद्द करा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। या जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेच्या व्यवहारावरून सध्या राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतात। मुरलीधर मोहोळ यांची जर का भूमिका प्रामाणिक असेल, त्यांचा काही त्या व्यवहाराशी संबंध नसेल, तर अजूनही त्यांना एक संधी आहे। त्यांनी पुढाकार घ्यावा आणि केंद्र सरकारमध्ये असणारं त्यांचं वजन, राज्य सरकारमध्ये असणारं त्यांचं वजन वापरावं आणि हा व्यवहार पूर्णपणे रद्द करावा। त्या स्थगितीवर आम्ही समाधानी नाही, पूर्णपणे व्यवहार रद्द करावा। तोपर्यंत आमचा संघर्ष चालू असेल आणि हा व्यवहार रद्द होणार नसेल तर मी मोहन भागवतांच्यापर्यंत जाईन, भैया जोशीपर्यंत जाईन, अमित शहांच्यापर्यंत जाईन, पण मी गप्प बसणार नाही। या विद्यार्थ्यांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही। तर हिंदू मुस्लिम भाई भाई सगळ्यांचं रक्त लाल आहे अशी प्रतिक्रिया मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। पुण्यातील शनिवारवाडा प्रकरणावर भरणेंनी भाष्य केलंय। मुस्लिम समाजा बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेबांची भूमिका ही रोखठोक राहिलेली आहे की ज्या वेळेस आणि आम्ही सुद्धा दादांचं एकच वाक्य असतं की शेवटी हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या, सगळेजण आपण भाई भाई आहोत। सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं रक्त शेवटी लाल आहे की विनाकारण भेदभाव करणं हे बरोबर नाही। याच्या अगोदर सुद्धा राज्यामध्ये मुस्लिम समाजाच्या विरोधात ज्यांनी काय भूमिका घेतली त्या भूमिकेच्या विरोधात दादांनी चोख असं उत्तर दिलं आहे। तर शनिवारवाड्यामध्ये 4 दिवसांपूर्वी काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच भाजपच्या नेत्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा परिसरात आंदोलन केलं। त्यावर आता महायुतीतील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। तुम्ही काय करणार? फक्त निवडणुका जवळ आल्या
की काहीतरी काय हे जर डोक्यात असेल तर त्यांनी करू नये आणि धार्मिक ज्या भावना आहेत ह्या सगळ्या त्यांना न्यायालयीन प्रक्रिया सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। सगळे आमचे युवक आहेत त्यांनी त्याच्यामध्ये जातीने लक्ष दिलं पाहिजे, आपण काय करतो कशामुळे करतो हे डोकं शांत ठेवलं पाहिजे। मेधा कुलकर्णी सातत्याने वाड्यामध्ये भगवा रंग, हिरवा रंग या सगळ्या गोष्टी करतायत। मी भाजपला सांगेल की या खासदार त्यांना तुम्ही आवरा आणि पोलीस प्रशासनाला सांगेल की खासदार जरी असल्या तरी हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, सामाजिक परिस्थिती खराब करणाऱ्या या मेधा कुलकर्णी ताईंवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आज पुण्यातल्या सारसबागेमध्ये पाडवा पहाटचा कार्यक्रम होतोय। यंदा या पाडवा पहाटचं 28वं वर्ष आहे। दरवर्षी पाडव्याच्या दिवशी सारसबागेतल्या पाडवा पहाटसाठी पुण्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमात सहभागी होते। यंदा आयोजकांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून धमक्या आल्यानं वाद निर्माण झाला होता। आयोजक कार्यक्रम रद्द करण्याच्या विचारात होते, मात्र पुणे पोलिसांनी यात हस्तक्षेप केल्यानंतर अखेर कार्यक्रम होतोय। आमचा पाडवा पहाट कार्यक्रमाला विरोध नाही, मात्र त्या कार्यक्रमात घुसणाऱ्या जिहादी लोकांना आमचा विरोध आहे। चुकीची गाणी नकोत असा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय। आज दिवाळी पाडवा पहाट निमित्ताने पुण्यात अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यातच पुण्यातील सारसबागमध्ये पाडवा पहाट निमित्ताने हजारो पुणेकर या ठिकाणी आनंद घेताना दिसत आहेत। आपण जर समोर बघितलं तर सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या संख्येने तरुणाईचा, पुणेकरांचा एक प्रतिसाद मिळताना इथे दिसतोय। सध्या जर आपण बघितलं तर वेगवेगळे गाणे या ठिकाणी सादर केले जात आहेत। काही लोक इथं या गाण्यांच्या सगळ्यावर आनंद घेताना दिसत आहेत, नाचताना देखील दिसत आहेत। पहाटे 3 वाजल्यापासून अशाच पद्धतीने या सारसबागमध्ये या पाडव्या पहाट निमित्ताने गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सगळेजण जवळजवळ सुंदर असे नवीन कपडे घालून आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला बाप्पांचे दर्शन घेऊन देखील या ठिकाणी पाडव्याला सुरुवात होते आणि पुण्यातील जे सारसबाग येथील तळ्यातला गणपती आहे त्याला देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे। या ठिकाणी आत्ताच आरती झालेली आहे आणि त्यानंतर आपण बघतोय पुन्हा एकदा इथं तोबा गर्दी आहे, तरुणाई आहे। दरम्यान पुण्यातल्या सारसबागमध्ये पाडवा पहाट कार्यक्रमादरम्यान 2 गटात वाद झाला। धक्का लागल्यामुळे 2 गटात वाद झाल्याची माहिती आहे। पोलिसांनी मध्यस्थी केल्यामुळे वाद लगेच शमलाय। धक्का लागल्याचं निमित्त झालं आणि हा वाद निर्माण झालेला होता। एकमेकांवर हात उचलले गेले, पण पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये मध्यस्थी केली, त्यामुळे परिस्थिती लगेचच नियंत्रणात आली। ताल आणि सुरांच्या मैफिलीची साथ घालत तुषार मुजुमदार यांनी सादर केलेल्या नादब्रह्म या सुश्राव्य अशा शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत गायकीनं नांदगावकर रसिक श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं होतं। निमित्त होतं ते पाडवा पहाट या कार्यक्रमाचं। नाशिकच्या नांदगाव येथील ओंकार सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं पाडवा पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। उठी उठी गोपाळा घनश्याम सुंदरा या भूपाळी गीतानं पाडवा पहाट या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर भावगीतं, भक्तिगीतं, हवेली संगीत, मराठी, हिंदी चित्रपट गीतं अशी पहाटे सुरू झालेली ही मैफिल रंगली। त्यानंतर आपण थोडा विठ्ठलाचा गजर करणार आहोत। विठ्ठल 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 विठ्ठल
पुढची बातमी पाहूया. 2 लाखांच्या घरात पोहोचलेल्या चांदीचे भाव 7 दिवसात तब्बल 33,000 रुपयांनी घसरलेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे काल चांदीच्या भावात 8,000 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी 1,62,000 रुपयांवर आली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाववाढ होत गेलेल्या चांदीनं 14 ऑक्टोबर रोजी 1,95,000चा टप्पा गाठला होता. त्यानंतर मात्र चांदीचे भाव उतरले, तर दुसरीकडे चांदीच्या भावात घसरण होत असताना सोन्याच्या भावात मात्र वाढ होतीये. मंगळवारी सोन्याच्या भावात 600 रुपयांची वाढ होऊन ते प्रति तोळा 1,29,000 रुपयांवर पोहोचले. दिवाळीनिमित्त दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनी प्रदूषणात प्रचंड वाढ झाली. शिवाजी पार्क परिसरात वास्तव्यास असलेले रहिवासी कमालीचे त्रस्त झालेत. आवाज आणि धुरामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती वाढली आहे. शिवाजी महाराज पार्क रेसिडेंट ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट या संघटनेनं स्थानिक पोलीस ठाणे आणि मुंबई महापालिका प्रशासनाकडे या संदर्भात तक्रारही केलेली आहे. दिवाळी आणि छठपूजेनिमित्त उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेनं 1,998 विशेष फेऱ्या चालवल्या. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी ही माहिती दिली. रोज 46 गाड्या सोडल्या जात असून त्यामध्ये 6 विशेष गाड्या आणि 40 नियमित गाड्यांचा समावेश आहे. या माध्यमातून दररोज सुमारे 1 लाख प्रवासी प्रवास करतायत. 19 सप्टेंबरपासून आजपर्यंत मुंबईतून विशेष गाड्यांच्या माध्यमातून सुमारे 3.5 लाख प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारला गेलेत. आतापर्यंत 705 फेऱ्या आधीच पूर्ण झाल्या असून त्याद्वारे 10,68,000 प्रवाशांची ने-आण झाली आहे. नियोजित 1,998 फेऱ्यांद्वारे एकूण सुमारे 30 लाख प्रवाशांना प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक संवेदनशील हात पुढे येत आहेत. पुण्यातील भारती अरविंद मांढरे या आजीनं स्वतःची वैयक्तिक बचत आणि पतीचं निवृत्ती वेतन यातून धाराशिवमध्ये येत पूरग्रस्तांना 5 लाखांची रोख आर्थिक मदत केली. तसंच उबदार कापडही भेट दिलं. ज्या घरामध्ये पाणी शिरलं त्या कुटुंबांना भेटत थेट मदत त्यांना दिली आहे. स्वतःची तब्येत बरी नसताना मुलीला सोबत घेत पुणे ते धाराशिव असा प्रवास करत त्या पूरग्रस्तांच्या मदतीला पोहोचल्या. पतीच्या पेन्शनमधून मदतीचा हात देत एकूण 70 वर्षीय भारती आजींनी माणुसकीला निवृत्ती नसते हेच दाखवून दिले. शहरातील 80 फुटी रोड भागात काल संध्याकाळी 2 दुचाकीस्वारांचा किरकोळ अपघात झाला. मात्र या अपघातानंतर 2 गटात वाद निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा वाद मिटवला असून सध्या या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय. दिवाळीच्या रात्री अकोल्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू झाला. 1 जण गंभीर जखमी झालाय. बोरगाव म्हणजे इथं धीरज सिरसाट या अश्विनी शिरसाट हे दाम्पत्य खेरडी इथला आपला व्यवसाय आटपून एका प्रवासी कारनं बोरगाव मंजूकडे घरी निघालं होतं. मात्र रस्त्यात कार बिघडल्याने एका मालवाहू वाहनाद्वारे गाडी टो करून नेण्याचा प्रयत्न सुरू असताना हे सगळे गाडीच्या खाली उतरले होते. याचवेळी अमरावतीकडे जाणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनानं खाली उतरलेल्या 4ही जणांना चिरडलं. यामध्ये 2 पुरुष आणि एका महिलेचा जागीच अंत झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झालाय. आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर व्हेल मासा मृतावस्थेत आढळला. 100 फूट लांबीचा मृत व्हेल मासा समुद्र किनाऱ्यावर वाहून आला. ही बातमी कळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमली. एवढा मोठा व्हेल मासा पाहून लोक आश्चर्यचकित झाले. सुमारे 40 टन वजनाचा हा व्हेल मासा कसा मरण पावला याचा तपास सध्या सुरू आहे. पाकिस्तानमध्ये आणखी एका भूकंपानं जमीन हादरली आहे. रिश्टर स्केलवरती त्याची तीव्रता 3.8 इतकी मोजण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, ज्यामुळे पाकिस्तानी लोकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झालाय. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतिक सरकारनं तेहरीके तालिबानचा कमांडर काजिमवर 10 कोटींचं बक्षीस जाहीर केलंय. पाकिस्तान लष्करावर तेहरीके तालिबाननं केलेल्या हल्ल्यामध्ये एक लेफ्टनंट कर्नल आणि एका मेजरची हत्या केली होती. त्याचा मास्टरमाइंड काजिम होता असा पाकिस्तानचा दावा आहे. कुर्रम जिल्ह्यातील तो निवासी आहे. सैन्याच्या ताफ्यावरील हल्ला, शिया यात्रेकरूंवरचा हल्ला, कुर्रम जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी जावेदुल्ला मसूद यांच्या हत्येचा प्रयत्न हे आरोप काजिमवर आहेत. युरोपीय देश आयर्लंडमध्ये प्रचंड निदर्शनं सुरू झाली आहेत. 10 वर्षांच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राजधानी डब्लिनमध्ये हिंसक निदर्शनं सुरू झाली आहेत. एका आफ्रिकन निर्वासितानं मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे निर्वासितांविरुद्ध जनतेचा रोष निर्माण झालाय. हजारो लोक निदर्शनांमध्ये सहभागी झाले आणि पोलिसांनी हिंसाचार शांत करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात. निदर्शनं रोखण्यासाठी पोलिसांना संघर्ष करावा लागलाय. निदर्शकांनी रस्ते अडवलेत आणि घोषणाबाजीही केली आहे.
फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोझी यांची रवानगी मंगळवारी पॅरिसच्या ला सांते तुरुंगात करण्यात आली आहे. इथे ते 5 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगणार आहेत. फ्रान्सच्या इतिहासात पहिल्यांदाच एका माजी राष्ट्राध्यक्षाला तुरुंगवास भोगावा लागलाय. 2007च्या राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान लिबियातून बेकायदेशीर निधी स्वीकारल्याबद्दल न्यायालयानं त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे, ज्यामध्ये 2 वर्षांच्या सक्तमजुरीचाही समावेश आहे. युक्रेनच्या सुमी शहरात रशियानं ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या 4 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 16हून अधिक नागरिक या हल्ल्यामध्ये जखमी झाले. या ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय. पश्चिम बंगालमधील बराकपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बराकपूरच्या ईश्वरीपूर भागात एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. पेंटॉईल बनवणाऱ्या केमिकल फॅक्टरीमध्ये आग लागली आणि नंतर लगतच्या कापड कारखान्यालाही आग लागली. अग्निशमन दलाच्या 24 गाड्यांच्या आधारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय, परंतु तोपर्यंत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी भारतीयांना शुभेच्छा दिल्यात. या सोहळ्यामध्ये अमेरिकेतील भारतीय अमेरिकन सदस्य, वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही अशी मोदींनी हमी दिल्याचा ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. बॉलिवूडचं स्टार कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणवीर दीपिकाला मागच्या वर्षी 8 सप्टेंबरला गोंडस मुलगी झाली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दीपिकानं घरात लक्ष्मी आल्याची आनंदाची बातमी सुद्धा सर्वांना दिली होती. काल वर्षभरानं दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दीपिका रणवीरनं त्यांच्या घरच्या लक्ष्मीचा म्हणजेच दुवाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. रणवीर दीपिकाची लेक नेमकी कोणासारखी दिसते याबद्दल गेल्या वर्षभरापासून नेटिझन्समध्ये चर्चा सुरू होत्या. दुवाला पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अखेर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दीपिकाने इंस्टाग्रामवर कुटुंबाचा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये चिमुकल्या दुवानं आईबरोबर ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आपल्या निरागस अभिनयानं आणि सौंदर्यानं चाहत्यांच्या मनावर राज्य करते. मात्र गेल्या काही वर्षात ती वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. नागा चैतन्यासोबत घटस्फोट, आजारपण, वडिलांचं निधन यामुळे ती स्क्रीनपासून काही काळ दूर गेली होती. मात्र आता समंथा तिच्या नवीन रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक निधी मोरूला ती डेट करत असल्याची अनेक दिवसांपासूनची चर्चा आहे. आता तिनं निधी मोरूला सोबत दिवाळी साजरी केल्यानं या चर्चांना आणखी उधाण आलंय. जपानच्या संसदेनं काल साने ताकाइची यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. 64 वर्षांच्या ताकाइची या अतिसंरक्षणवादी विचारसरणीच्या नेत्या असून त्यांनी शिगेरू इशिबा यांची जागा घेतली आहे. जुलै महिन्यात सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचा पराभव झाला होता आणि त्यानंतर निर्माण झालेल्या 3 महिन्यांच्या राजकीय पेच या निवडीमुळे आता मिटलेला आहे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबूया. थोड्याच वेळात पुन्हा भेटूया.